जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मा या चॅनलचा नमस्कार. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 15वा दिवस. तेव्हा चला तर मग सर्वप्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर् साक्षात् परब्रह्म. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. ग्रंथ वाचनास सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांनी सार्थ श्री दासबोध ग्रंथाच्या श्रवणाची जी फलश्रुती वर्णन केलेली आहे तिचे आपण प्रथम वाचन करूया. हा ग्रंथ श्रवण केल्याची फलप्राप्ती सांगतो. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आपल्या आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी दूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकवून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. मागच्या भागात आपण दशक दुसरा समास दुसरा उत्तम लक्षण या समासातील 1 ते 14 ओव्यांचं वाचन केलं. आता आपण 15 ओळीपासून पुढे 28 ओळीपर्यंत आज या ग्रंथाचं वाचन करूया. 15वी ओळी या पृष्ठावरील शेवटची ओळी आहे. तिथपासून आपण वाचण्यास सुरुवात करू. बहुत चिंता करू नये, निसुगपणे राहू नये, परस्त्रीते पाहू नये, पाप बुद्धी. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात. शोचे विन असो नये, मळीन वस्त्र नेसू नये, जाणारास पुसू नये, कोठे जातोस म्हणून. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये, कोणी एकासी. पत्रे विण पर्वत करू नये, हिनाचे रुग्ण घेऊ नये, गोही विण जाऊ नये, राजद्वारा. लटिकी जाजू घेऊ नये, सभेस लटिके करू नये, आदर नसता बोलू नये, स्वाभाविक. आदखने पण करू नये, अन्याय विण गांजू नये, अनितीने वर्तू नये, अंग बळे. बहुत अन्न खाऊ नये, बहुत निद्रा करू नये, बहुत दिवस राहू नये, पिसुना चेते. आपल्याची गोही देऊ नये, आपली कीर्ती वर्णू नये, आपले आपण हसू नये, गोष्टी सांगू नये, धूम्रपान घेऊ नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये, बहुचकांशी करू नये, मैत्री कदा. कामे विन राहू नये, नीच उत्तर साहू नये, आसुदे अन्न सेवू नये,
वडिलांचीही. तोंडी सिवी असो नये, दुसऱ्यास देखून हसू नये, उणे अंगी संचरो नये कुळवंताचे. देखिली वस्तू चोरू नये, बहुत कृपण होऊ नये, जीवलगांची करू नये कलह कदा. कोणी एकाचा घात करू नये, लटिकी गोही देऊ नये, अप्रमाण वर्तू नये कदा काळी. जय जय रघुवीर समर्थ. अशा रीतीने आपण 15 ते 28 या ओळ्यांचं वाचन केलेलं आहे. आता त्या ओळ्यांचा आपण मराठीतील अर्थ पाहू. आता ह्या पृष्ठावरती शेवटून तिसरी ओळ 15व्या ओळीचा अर्थ आपल्याला सांगते. तिथपासून आपण वाचण्यास सुरुवात करूया. सभेमध्ये बोलताना लाजू नये, पण बाष्पळ बडबड करू नये. त्याचप्रमाणे हट्टाला पेटून पैज मारू नये, फार चिंता करू नये, तसेच निरुद्योगीपणाने किंवा आळसाने राहू नये आणि परस्त्रीकडे पापबुद्धीने पाहू नये. आपली स्वतंत्रता मोडते, म्हणून आपणावर कोणाचा उपकार करून घेऊच नये. आता श्रोत्याने इथे लक्षात घ्यावं, मी कौसातली जे संस्कृत वाक्य किंवा भाषांतर आहे ते मी वाचत नाहीये, की जेणेकरून आपली वाचनातली सलगता कायम राहावी म्हणून. आपली स्वतंत्रता मोडते, म्हणून आपणावर कोणाचा उपकार करून घेऊच नये, पण प्रसंगाने घेतलाच तरी पर्यायाने तो फेडल्याशिवाय राहू नये. दुसऱ्यास पीडा करू नये किंवा कोणाचा विश्वासघात करू नये. शुचिर्भूतपणा सोडू नये, मळके वस्त्र वापरू नये. बाहेर जाणाऱ्यास कुठे जातोस म्हणून विचारू नये. व्यापकपणा सोडू नये, परतंत्र होऊ नये. आपला प्रापंचिक भार दुसऱ्या कुणावर घालू नये. येथे व्यापकपणा म्हणजे मोठ्या मनाने सर्व बाजूंचा विचार करून बहुउद्योग करावा. रोख्या वाचून देवघेव करू नये, हलक्या माणसाकडून कर्ज घेऊ नये. गोही, ग्वाही, बोलावणे अथवा साक्ष असल्याशिवाय सरकार दरबारात जाऊ नये. कोणावर आळ घेऊ नये, सभेच्या निर्णयाला मान द्यावा. बहुमताला स्वमतासाठी कुठे पाडू नये. मध्ये तोंड घालू नये व आपल्या बोलण्याला मान नसेल तर उगीच बोलू नये. आदखणेपणा, अदेखणेपणा, पाहिल्या न पाहिल्यासारखे हयगय करू नये. कोणाचा अन्याय असल्याशिवाय त्यास दंड करू नये. शरीर बळाच्या जोरावर अनीतीने अन्यायाने वागू नये. फार अन्न खाऊ नये, फार झोप घेऊ नये. पिशुनाचे म्हणजे येथे पिशुनाचे म्हणजे दुष्ट, चहाडखोर, निंदक असा येथे अर्थ घेतलेला आहे. तर या पिशुनाचे येथे मुळीच राहू नये. तशी वेळ आली तर जरुरी पुरता राहावे, अधिक राहू नये. आपल्या इस्माची माहिती साक्ष देऊ नये, म्हणजेच त्याचा कैवार आग्रहाने घेऊ नये. आपली कीर्ती आपल्या तोंडाने वर्णन करू नये. आपण गोष्ट सांगून आपले आपणच हसू नये. विडी, चिलीम, गांजा वगैरे कैफ उत्पन्न करणाऱ्या उन्मत्त पदार्थांचे सेवन करू नये. बहुचक, बेहोचक, चोंबडा, वाचाळ अशांशी मैत्री करू नये. निरुद्योगीपणाने राहू नये, नित्य उद्योगात असावे. आपल्या अवगुणांमुळे दुसरा आपणास टाकून बोलेल असे वागू नये. प्रसंगी एखादा बोललाच तर विरश्री धरून अवगुण टाकण्याचा प्रयत्न करावा. आसुदे म्हणजे निंदेपणाने वडिलांचेही अन्न खाऊ नये. आयतोबा होऊ नये. काम करून स्वकष्टार्जित अन्न खावे, त्यात तेज राहते. तोंडात शिवी अपशब्द असू नये. कोणाचे उणे पाहून हसू नये. भल्याचे दोष मनात आणू नयेत किंवा भल्या कुळवंताचे अंगी दोष लावू नयेत अथवा लागू देऊ नये. दृष्टीस पडलेली वस्तू चोरून घेऊ नये. फार कृपणपणा म्हणजे चिक्कूपणा धरू नये. स्नेहासोबत्यांशी कधी भांडण करू नये. इथे आपल्या 28 वेळेपर्यंतचा अर्थ समाप्त होतोय. जय जय रघुवीर समर्थ. पुढच्या ओव्यांचा अर्थ आपण पुढील भागात पाहू. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या वाचनाचा समारोप करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा,
नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित राहिल्याबद्दल सर्व श्रोत्यांना धन्यवाद. भेटू पुढच्या भागात.